छत्रपती संभाजीनगरचा अभिजित दिपके यांनी एक जनता काँग्रेस पार्टी स्थापन केली आणि तिला मोठा पाठिंबा मिळाल्याचा देशभरामधून पाहायला मिळाला। तब्बल 2 कोटीहून अधिक प्रेक्षक जे आहे ते त्याचे चाहता झाल्याचा पाहायला मिळालं आणि हे त्याचं मूळ घर जे आहे शंकर सदन असं याच्या घराचं नाव आहे। आणि या ठिकाणी जर बघितलं तर अभिजित दिपके याचे आईवडील या ठिकाणी राहत असतात। त्याचबरोबर तो अमेरिकेतून आल्यानंतर सुट्ट्याच्या कालावधी देखील या ठिकाणी आईवडिलांसोबत राहत असतो। मात्र सोशल मीडियावरती त्याला मोठा पाठिंबा मिळाल्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर त्याच्या कुटुंबियांना जीव मारण्याच्या धमक्या येत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं। आणि त्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी मोठा पोलीस बंद जो आहे तो बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आणि अभिजित दिपके हा जर बघितला तर सोशल मीडियावरती अल्पदिवसामध्ये प्रसिद्ध झाला होता आणि त्यानंतर त्यांनी काही राजकारणाच्या विरोधात देखील स्टेटमेंट केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर प्रशासनाच्या वतीने त्याच्या घराची खबरदारी देखील घेतली गेलेली आहे। CCTV जे आहे ते प्रशासनाचे त्याच्या घराबाहेर लावणे सुरू आहे आणि दूरपर्यंत जे आहे ते देखरेखी जे आहे ते प्रशासन या ठिकाणी करत असल्याचं पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळत आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखील या ठिकाणी फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। कारण अभिजित हा अल्पदिवसामध्ये जो आहे तो मोठा प्रसिद्ध झाल्याचा पाहायला मिळाला आणि त्याचा जनता काँग्रेस पार्टीला जो आहे तो मोठा पाठिंबा देखील या ठिकाणी मिळत असल्याचं आपल्याला सगळं पाहायला मिळत आहे। सध्या जर बघितलं त्याचे आईवडील जे आहे ते बाहेरगावी गेल्याची माहिती जी आहे ते त्याचे नातेवाईक देत आहेत। मात्र काही नातेवाईक जे आहे ते या बाबतीत बोलण्यास जे आहे ते मनाई देखील करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्यामुळे आता अभिजित याच्या घरापुढं जो आहे तो पोलिसांनी अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा फौजफाटा जो आहे तो लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।